नमस्कार. रजनीज नेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा. तर आज आम्ही बघतलाव छोले भटुरे कसे बनवायचे ते. तर मी हे छोले भिजत घालून घेतलेलंय. ते मी आता उकडवून घेतलंय. कुकर मध्ये टाकलंय, त्याच्यात थोडा पाणी टाकतोय, मीठ टाकलंय थोडासा. आता मी हे गॅसवर ठेवतोय आणि उकडून घेते. ही आला लसूणची पेस्ट करून घेतलंय मी आता. हे 3 टोमॅटो घेतलंय आणि ते 3 कांदे घेतले, ते मी बारीक कापून घेतलंय. ते कापून झाले आहेत आता. आणि ही आला लसूणची पेस्ट पण करून झाली. छोले आपले शिजन झाले आहेत, ते मी काढून घेतलंय आणि ते गाळून पण घेतलंय, म्हणजेच पाणी सगळं खाली गेला नितळाने. एक कढई ठेवलंय, त्याच्यात मी थोडासा तेल ओतून घेतलंय. कढईत तापत ठेवलंय. कढीपत्तो फोडणीत टाकलंय, कांदो, टोमॅटो, आता आपण चांगला परतून घेऊया. हळद टाकले थोडीशी. मालवणी मसालो टाकलंय थोडंसं. चांगला आता परतून घेऊन त्याला चांगला शिजवून घेऊया. आला लसूणची पेस्ट टाकलंय त्याच्यात, मगाशी आपण वाटून घेतला होती. परतून घेऊया चांगला आणि त्याच्यावर ताट ठेवून चांगला शिजवून घेऊया. आता छोले मसालो टाकलाय मी त्याच्यात. ताट ठेवूया आणि थोडा जरा वाफ देऊया त्याला चांगली. आता आपला शिजला. त्याच्यात आपण मगाशी छोले गाळून घेतलेले, शिजवलेले, हे सगळे आपण त्याच्यात टाकून परतूया. मीठ टाकून घेऊया थोडासा. पुन्हा परतूया. ते मगाशी छोले आपण उकडून घेतलेले, गाळून घेतलेला, त्याच्यातला पाणी ठेवलेला होता, आता त्याच्यात आपण थोडा टाकून घेऊया आणि आता पुन्हा शिजवूया आपण. चांगला परतून घेऊया. आता ही छोलेची भाजी आपली झालेली असा. आता आपण भटुरे कसे बनवायचे ते बघूया. तो मैदो घेतोय मी वाटीन मोजून. दोन वाटी मोजून मी मैदो घेतलंय. त्याच्यात अर्धी वाटीपेक्षा थोडंसं रवो टाकलंय, म्हणजेच 2 चमचे, आमटीचे 2 चमचे रवो टाकून घेतलंय. खावचं थोडंसं टाकलंय. थोडंसं म्हणजे नाश्त्याचा चमचो असता आपलो, त्याचो अर्धो चमचो तुम्ही खावचो सोडो टाका आणि थोडीशी साखर टाका, म्हणजेच 1 चमचो भर नाश्त्याचो. आणि पाणी टाकून घट्टसर असा पीठ मळून घ्यावा. असं एक 5-10 मिनिटं चांगला मळून घ्यावा. त्याका चांगला 5 मिनिटं त्याका मळून घेतलास काय, ताट ठेवा त्याच्यावर झाकण घालून आणि एक अर्धा तास तुम्ही बाजूक ठेवा. त्याका अर्धा तास झालो. आता आपण त्याका परत थोडासा मळून घेऊन भटुरे करूया. एक गोळो घेतलंय मी, तो आता लाटून घेतोय. गॅसवर मी कढई तापत ठेवलंय तेल टाकून.
किती जाडसर होयो लाटू होयो तो नीट बघून घ्यावा. आता आपण तळून घेऊया. सो भटुरो मस्त टम्म असं फुगलो हा. तुम्ही सुद्धा असे करा. तो काढून घेऊया आता. चांगलं झालो हा तळून. असे छोले भटुरे आपले झाले. तुम्ही सुद्धा असे नक्की करून बघा. आवडतले तुमका लाईक शेअर सबस्क्राईब करा.